मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत इंडियन कोस्ट गार्ड म्हणजे भारतीय तटरक्षक दल यासाठी परमनंट गव्हर्नमेंट जॉब अपडेट आलेला आहे. तुम्ही ते वाचू शकता. यांची PDF आहे. ॲज अ नाविक आणि यांत्रिक या पदासाठी भरती होते. तुमचं 12वी झालं आहे, डिप्लोमा झालं आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. अप्लाय कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. कोण कोण अप्लाय करू शकताय, एज क्रायटेरिया काय, ती सगळी माहिती तुम्हाला समजून सांगतोय. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. कारण की परमनंट जॉब अपडेट झालं, वर्क फ्रॉम होम झालं, बिझनेस आयडिया झालं, अशा अनेक साऱ्या अपॉर्च्युनिटीज आणतोय. नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, इंडियन कोस्ट गार्ड यांच्यातर्फे जी भरती आली आहे त्याची माहिती देतो. ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. यावर आल्यानंतर सुद्धा तुम्हाला नेमका काम कसं असतं, काय असतं, सगळी माहिती समजून जाणार आहे. आणि ही यांची ऑफिशियल PDF आहे ज्याद्वारे तुम्हाला माहिती सांगतो आहे. ओके, तुम्ही ते वाचू शकता. 13 जून 2024 पासून ते 3 जुलै 2024 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय, जो की ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. ओके, त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर नाविक आणि यांत्रिक या 2 पोस्टसाठी ही भरती होते आहे. मग यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय ते समजून घ्या. मग नाविकसाठी तुम्ही अप्लाय करताय तर तुम्ही 12वी पास आहात, मॅथ्स आणि फिजिक्स तुमचं होतं तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. आणि यांत्रिक यासाठी तुम्ही अप्लाय करताय तर 10वी पास तुम्ही आहात आणि तुमचा डिप्लोमा झालेला आहे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन यामध्ये तुमचं इंजिनिअरिंग झालं आहे. 3-4 वर्षाचा तुमचा डिप्लोमा झालेला आहे. तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. किंवा 10वी 12वी नंतर सुद्धा तुम्ही डिप्लोमा केला असेल 2 ते 3 वर्षाचा तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. आता यामध्ये कुठले कुठले, जसं की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये कुठले कुठले आहेत ते पण दिले आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा तुम्ही केला आहे मग त्यामध्ये कुठलं कुठलं आहे ते पण दिलं आहे. आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन यामध्ये जरी केलं आहे तर त्यामध्ये सुद्धा वेगवेगळं आहे. तुम्ही ते बघू शकताय. मग यापैकी तुम्ही असाल तर या सेकंड पोस्टसाठी यांत्रिकसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि 12वी झालेलं आहे तुमचं तर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. ओके, काही स्क्रोल केल्यानंतर इथे एज क्रायटेरिया दिला आहे. तुमचं वय 18 ते 22 आहे. तुम्ही अप्लाय करू शकताय. पण तुम्ही जर कास्टमध्ये असाल, जसं की बघा 5 वर्षाची सूट आहे SC ST साठी आणि OBC साठी 3 वर्षाची सूट असणार आहे. 1 मार्च 2003 ते 28 फेब्रुवारी 2007 या दरम्यान तुमचा जन्म झालेला पाहिजे. आणि कास्टमध्ये जर तुम्ही असाल तर त्यामध्ये सूट दिलेली आहे. ओके, त्यानंतर वॅकन्सीज किती आहे तर तुम्ही ते बघू शकतात. टोटल पहिल्या पोस्टसाठी इथे 260 वॅकन्सी आहे. जसं की बघा नॉर्थ झोनमध्ये तुम्ही बघू शकता 77 जागा आहे. आपलं महाराष्ट्र कुठल्या झोनमध्ये येतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आधी जागा समजून घ्या. वेस्ट झोनमधून तुम्ही अप्लाय करताय तर 26, 6, 21, 3, 10 म्हणजे 66 जागा आहे. नॉर्थ ईस्टमध्ये 68 आहे. ईस्टमध्ये 34 आहे. नॉर्थ वेस्टमध्ये 12 आहे. अंदमान निकोबार या ठिकाणाहून तुम्ही अप्लाय करताय तर 3 जागा. टोटल अशा 260 जागा असणार आहे. आणि यांत्रिकसाठी तुम्ही अप्लाय करताय तर मेकॅनिकलसाठी 33, इलेक्ट्रिकलसाठी 18 आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी 9 आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं या झोनपैकी तुम्हाला बघायचं असेल महाराष्ट्र कुठल्या झोनमध्ये येतं तर तुम्ही ते बघू शकता. वेस्ट जे झोन आहे त्यामध्ये तुम्हाला इथे महाराष्ट्र दिसून जाईल. मग वेस्टमध्ये किती जागा तुम्ही ते बघू शकताय. वेस्टमध्ये इथे 66 जागा आहे. मग या 66 जागांपैकी तुम्ही महाराष्ट्रामध्ये लागू शकताय जर का तुम्हाला वॅकन्सी पाहिजे असेल. ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर सिलेक्शन कसं होणार आहे त्याची पण माहिती दिली आहे. तर सगळ्यात आधी तुमची इथे एक्झाम होणार आहे त्याबद्दल पण इथे माहिती दिली आहे. तुम्ही इथे इझिली वाचू शकता. मग त्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पाहिजे त्याच्याबद्दल पण तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर असाइनमेंट ॲबिलिटी टेस्ट होणार आहे आणि फिजिकल टेस्ट होणार आहे. मग फिजिकल टेस्टसाठी तुम्हाला 1.6 किलोमीटरचा रन करायचा आहे 7 मिनिटामध्ये. 20 स्क्वॉट्स करायचे आहे आणि 10 पुशअप करायचं आहे हे पण. आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट अप्लाय कसं करायचा तर बघा ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. 3 जुलैपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. अप्लाय करणं पण अगदी सोपं आहे. यांची वेबसाईट तुम्हाला बघायचं असेल तर ही वेबसाईट आहे. सगळ्यात आधी तुम्हाला इंडियन कोस्ट गार्ड या वेबसाईटवर तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यावे लागेल. अकाउंट नसेल तिथे क्रिएट अकाउंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग तुमचं जे पण नाव आहे ते टाकून घ्यायचं आहे. वडिलांचं नाव, आईचं नाव, नॅशनॅलिटी इंडियन टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जेंडर जे पण तुमचं आहे ते टाकून घ्यायचं आहे. मेल ॲड्रेस टाका. मेल ॲड्रेस कन्फर्म करून घ्या.
मोबाईल नंबर टाकायचा, मोबाईल नंबरवर OTP येईल, तो व्हेरीफाय करून घ्यायचा. त्यानंतर ईमेल ॲड्रेस पण व्हेरीफाय करून घ्यायचा OTP टाकून. त्यानंतर तुम्हाला ही माहिती कुठून कळली, तर आपल्याला ही माहिती यूट्यूबवरून कळली. तुम्ही काही पण टाकू शकताय, व्हॉट्सअप टाकू शकताय किंवा टेलिग्राम किंवा यूट्यूब ऑप्शन आहे, यूट्यूब सिलेक्ट केलं तरी चालतंय आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे आपलं अकाउंट क्रिएट झालं आहे. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर पुन्हा या वेबसाईटवर यायचं, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, जिथे तुम्हाला ही सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत वाचायला मिळेल. प्लस तुम्हाला अप्लाय लिंकसुद्धा मिळेल. मग तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि फॉर्म भरून घ्यायचा आहे. बघा इथे सगळी माहिती तुम्हाला वाचायला मिळेल. कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, काय लागणार आहे, हे सगळे डॉक्युमेंट जमा करून घ्या आणि मगच अप्लाय करा. अशा नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.